वाली. अरे रे वाईट झालं. सिद्धेश्वरांकडे वाटतं. हो ना. वेळाचा आहे पहा. निरोप पाठवूनही अजून पत्ता नाही त्याचा. उडतो होतो असा. भर पूजेत अपमान करता तरी अपेक्षा करता त्यांनी यावं म्हणून. दुसरा कोण आहे आडला हरी म्हटलं म्हणजे. अरे झाले तू भेटलास नाही. तो त्या वासुदेवाला तू जरा समजावलंस तर बरं होईल. तुझ्या शाखेवर येतो तो म्हणून म्हटले. मी सांगून तो ऐकेल. कोण सांगूस. मी एक जात धर्म पडवे. धर्म माणूस घडवण्यात असतो तुडवण्यात नाही. बरं मी पोचतो अंत्यसंस्काराच्या वेळी. मला वाटतं आपण माघारी गेलेलं बरं. हो घरापर्यंत आलोच आहोत. दारापर्यंत जाऊन पाहू समजावून पाहू. त्याने अपमान वगैरे केला तर. हो मान अपमान पाहत बसायची ही वेळ नाही. तुम्ही स्वतः सिद्धेश्वरास विनंती करून पहा. हे तसा चांगला माणूस आहे. बदमाश आहे तो त्याचा भाऊ. त्याने आटकाठी केली तर न्याय करू म्हणून सांगा. सत्यनारायणाचीच काय पण 33 कोटी देवांची पूजा सिद्धेश्वराच्या हस्ते करू म्हणून सांगा. हो दिगंबर शास्त्र्यांना मान्य होईल. आपण परस्पर निर्णय घ्यायचा म्हणजे. हो आपण नुसतं सांगायचं. हो प्रत्यक्षात काहीच करायचं नाही. हो एकदा तुमच्या आईचा अंत्यसंस्कार झाला की. पण त्याने आधी पूजा आणि नंतर अंत्यसंस्कार अशी अट घातली तर. हे बघा तुम्ही जरा प्रेमानं घ्या. सगळं चांगलं होईल. घ्या. अहो सिद्धेश्वर शास्त्री जोशी. अहो सिद्धेश्वर शास्त्री जोशी. झोपलात की काय. अहो तुम्ही आणि ओरडताय कशाला. झोपमोड होईल माझ्या मुलाची. सिद्धेश्वरास म्हणावे आम्ही आलो आहोत. कशाला मढ पोचवायला. चालते बा इथून. वाटेल ते काय बोलतेस. तुझ्या वडिलांसारखं आहे मी म्हटलं म्हणजे. तुझी लायकी तरी आहे का. देवती जी माझ्या तोंडात आहे. माझा तोल गेला तर. शांत व्हा शास्त्री शांत व्हा. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण माघारी जाऊ. झाला ना अपमान. तुम्ही तुमचा तर करून घेतला आणि आमचाही करून घेतला. तोही एका स्त्रीकडून. नुसती स्त्री नव्हे तर गिरवंत स्त्री. चालते बा इथून. शास्त्री या सर्व गोष्टीला दिगंबर शास्त्रीच कारणीभूत आहे. या वेदांत शास्त्राचा अपमान एका स्त्रीकडून तोंड दाखवायला जागा भरली नाही. दमुशास्त्री माझ्या आईचं कसं होणार. वेदांत शास्त्री शांत व्हा. दिगंबर शास्त्रीच काहीतरी मार्ग काढू शकतील. शांत या या.